नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी कशी बनवायची. तर काही भाज्या मी इथे साफ करून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आहे हरभऱ्याचे दाणे, तुरीचे दाणे आहेत, त्याच्यानंतर वाल आमच्याकडे मिळतात त्याचे दाणे आहेत, मटार आहे, शेंगांचे दाणे आहेत, त्याच्यानंतर घेवडा आहे, बोरं आहेत आणि वांगी, बटाटी आणि गाजरसुद्धा आहे. तर ज्या भाज्या निवडून घ्यायच्या होत्या त्या मी ऑलरेडी स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या, धुवून ठेवलेल्या होत्या. त्याच्यानंतर वांगी, बटाटी आणि गाजर जे आहेत ते मी नंतर सर्वात शेवटी त्यांना स्वच्छ केलेलं होतं आणि बारीक चिरून भाजी ज्या वेळेला फोडणीला घातली त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या टाकून दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी इथे सुकं खोबरं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे थोडंसं, आणि तिळसुद्धा भाजून घेतलेले होते. मिक्सरमध्ये मी आता त्यांची पेस्ट करून घेणार आहे. थोडंसं त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर घातलेली होती आणि उगाच थोडंसं पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट करून घेतली. त्यानंतर मग पॅन चढवलेला आहे गॅसवर. पॅन गरम झाला त्याच्यानंतर मग तेल घालून घेतलेलं आहे. तेलाचं जरा जास्तच प्रमाण इथे मी आज ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जिरं, मोहरी याची त्यात फोडणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर जी पेस्ट आपण करून ठेवलेली होती तीळ आणि खोबऱ्याची, ती सुद्धा सर्व पॅनमध्ये टाकून परतून घेतलेले आहे तिला. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत बेसिक. तर त्याच्यामध्ये तिखट आहे, त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, हळद आहे आणि धनेपूड आहे. ते मसाले टाकूनसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाल्याला थोडासा तवंग आला की त्याच्यामध्ये आपण सर्व भाज्या स्वच्छ केलेल्या टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. परतून घ्यायच्या सर्व भाज्या आणि वरती आपण एक प्लेट ठेवणार आहोत आणि प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर आधी 10 मिनटं मी फक्त वाफेवर भाजी शिजवून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग थोडं गरम पाणी केलेलं आहे आणि ते पाणी त्याच्यामध्ये ओतलेलं आहे जेणेकरून आपली भाजी जी आहे ती पटकन शिजली जावी. तर इथे बघा, आपल्याला जर सुकी भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आणि तुम्हाला थोडीशी ओलसर भाजी ठेवायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं. सर्व भाजी जी आहे ती मीडियम गॅसवरच मी शिजवून घेतलेली आहे. तर बघा, आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि सर्वात शेवटी मी भाजलेले शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकून घेतलेलं आहे. 2 मिनटं तिला परतून घेतली. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.